गडचिरोली जिल्ह्याचा पारा 44 अंशावर, उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत. विदर्भात सूर्याचा प्रकोप सुरू असून गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. आज जिल्ह्याचे तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे संपूर्ण जिल्हा अक्षरशः होरपळून निघत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. सकाळच्या 9 वाजेपासूनच उन्हाचे चटके जाणवू लागतात, तर दुपारी 12 ते 4 या वेळेत उष्ण वारे लू वाहत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. यामुळे बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यावर दुपारी सुकसुकाट पाहायला मिळत आहे. कडक उन्हाचा सर्वाधिक फटका दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांना आणि शेतमजुरांना बसत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना विनाकारण उन्हात न जाण्याचे आवाहन केले आहे. चक्कर येणे, मळमळ किंवा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे अशा तक्रारी वाढू लागल्याने ग्रामीण रुग्णालयांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाईचे सावट गडद होत असून गुरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम पिकांवर होत असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. पुढील 2 ते 3 दिवस तापमानाचा पारा असाच चढत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. युवा राज्यासाठी चेतन गहाणे, गडचिरोली.